पैसे गुंतवले, एवढ्याचा लॉस झाला. मी ह्या न्यूज वाचल्यानंतर माझं असं होतं की अरे मग नको घालायला ह्याच्यात. सामान्य माणूस हा विचार करतो की नको त्या वाटेला जायला. सर्वसामान्य लोकांना नाण्याची फक्त एकच बाजू दिसते, पण त्यानं ते का पैसे घालवले. माझ्याकडचे जे पैसे आहेत ते मी सगळे एकाच कंपनीत इन्व्हेस्ट करणं बरोबर आहे चुकीचं आहे किंवा 100% हे प्रशिक्षणाचाच भाग आहे. कारण सगळे पैसे जर एखाद्या स्टॉकमध्ये लावले किंवा एखाद्या कंपनीवर 100% विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे. एक्स अमाऊंट माझी लॉसमध्ये गेली तर ती रिकवर करण्याची लॉस रिकवर करायचा कधीही कुठल्या ट्रेडरनं अजिबात प्रयत्न करायचा. ज्या दिवशी तुम्ही मार्केटवर ॲग्रेशन दाखवाल त्या दिवशी तुमचा 5 पट लॉट फिक्स. तुमचा लॉस झाला आहे आणि मग त्याच्यातनं तुम्ही डील कसं केलं. जी 99.99% लॉस मेकिंग ट्रेडर आहेत ना, ते लॉसमधनं शिकत नाही. ते काय करतात, सकाळी अमाऊंट खूप प्रॉफिटमध्ये असते मस्त एकदम आणि मार्केट क्लोज होईपर्यंत ती एवढी लॉसमध्ये गेलेली असते. मग त्याच्याशी डील कसं करायचं. त्या ट्रेडरच्या मनामध्ये जी ग्रीड आहे ते ग्रीडच त्याला लॉसमध्ये घेऊन जाण्याचं मुख्य कारण आहे. नाही तर सगळे ट्रेडर प्रॉफिटमध्ये. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की सतत स्क्रीन समोर बसण्याने प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, पण मग आता अपॉर्च्युनिटी आली आहे हे मला कसं समजणार. स्टॉक मार्केट चालतं हे फक्त आणि डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठ्यावरच चालतं. जिथं मागणी असेल तिथं जाऊन खरेदी करा आणि जिथं विकाय सगळेजण विकतायत तिथं जाऊन विका. अल्गो ट्रेडिंग आणि मॅन्युअल ट्रेडिंग ह्या यातल्याच टर्म्स आहेत का. सर्वसामान्य लोकांना काय माहिती आहे की अल्गो ट्रेडिंग म्हणजे मला 2 लाख 4 लाख 5 लाख कॅपिटल आहे. आम्ही अशा स्ट्रॅटेजी डिझाइन केले त्या 5,000 मध्ये अल्गो ट्रेडिंग चालू शकतो. स्ट्रॅटेजी जास्त महत्वाची आहे का सायकोलॉजी जास्त महत्वाची. स्ट्रॅटेजी 1%, सायकोलॉजी 99%. कारण बेसिकली ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केटकडे लोक अर्निंग म्हणून बघतात, लर्निंग म्हणून बघत नाही. जर तुमचं लर्निंगच नसेल तर तुम्हाला येणारा अर्निंग येऊ शकत. लोकांना फक्त कॉल आणि पुट, सीई बाय करणं आणि पीई बाय करणं या दोनच गोष्टी त्यांना येतात. या कोर्सेसमध्ये किती डीप माहिती मिळू शकते. या कोर्सेसमुळे ज्यांना फुल टाइम ट्रेडिंग करायचंय किंवा पार्ट टाइम ट्रेडिंग करायचंय या दोन्ही लोकांना मदत किती होते, काय काय शिक्षण मिळतं. मी शेअर म्हणजे काय इथून सुरुवात करतो आणि तो क्लोज कसा करायचा आणि कोणती सिच्युएशन आल्यानंतर काय करायचं इथंपर्यंत त्यांना घेऊन जातो. माझ्या कोर्सचा एकच मोटिव्ह आहे, ट्रेडिंग स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम.